संशय घेणारी गावली. गर्लफ्रेंड सुद्धा मला संशय घेणारी गावली. गर्लफ्रेंड सुद्धा मला संशय घेणारी गावली आणि ज्या ज्या मला बोलायच्या त्यांना तिनं मला राखी बांधायला लावली. आणि ह्यामुळे माझी क्रश मला भैया म्हणू लागली. इन्स्टाचा पासवर्ड घेतला तिनं, दिसेल ती मुलगी धडाधड रिमूव्ह करू लागली. आणि मुलींचे तर मुलींचे, मुलांचे पण चॅटिंग ती चेक करू लागली. तिला पिझ्झा आणि बर्गर खूपच जास्त आवडायचा. त्यामुळे ती माझा फोडणीचा भात करपवू लागली. आणि गर्लफ्रेंड सुद्धा मला संशय घेणारी गावली. उचलत होतो नखरे तिचे ती डोक्यावर बसू लागली. 50 किलोची पोरगी मला पिल्लू वाटू लागली. उचलत होतो नखरे तिचे ती डोक्यावर बसू लागली. 50 किलोची पोरगी मला पिल्लू वाटू लागली. आणि मी बिल देईल म्हणून तिनं कधीच दिलं नाही. आई शपथ सांगतो तिच्या पैशाचा आजवर मी वडापाव सुद्धा खाल्ला नाही. मी बिल देईल म्हणून तिनं कधीच दिलं नाही. आई शपथ सांगतो तिच्या पैशाचा आजवर मी वडापाव सुद्धा खाल्ला नाही. दरवेळी विसरायची पैसे ती, पण मेकअपचं सामान मात्र तिनं कधीच विसरलं नाही. आणि ह्यामुळं मी तिला 5 स्टार कॅफेला कधीच नेलं नाही. तिचं लय प्रेम होतं रे माझ्यावर, पण तिनं लग्न केलं नाही. तिचं खूप जास्त प्रेम होतं माझ्यावर, पण तिनं लग्न केलं नाही. वाढू लागल्या अपेक्षा तिच्या, ती रंग बदलू लागली. मला वाटलं दिवाळी करेल पण ती आयुष्याची होळी पेटू लागली. आणि मी वैतागूनच म्हटलं की चल आता ब्रेकअप करू आपण. ती म्हणली हो ठीक आहे, फ्रेंडशिप ठेवू आता. आणि लग्नासाठी दुसरा पाहू लागली. योगायोग ठरलं तिचं लग्न. तिनं मला इन्व्हाइट केलं. माझ्या बर्थडेला दिलेलं गिफ्ट मी तिच्या नवऱ्याला परत केलं. ठरलं तिचं लग्न, तिने मला इन्व्हाइट केलं. माझ्या बर्थडेला दिलेलं गिफ्ट मी तिच्या नवऱ्याला परत केलं. भाऊक झाली रे ती आणि रडायला लागली. तिच्या लग्नाची बुंदी मला कडू लागायला लागली. तिच्या लग्नाची बुंदी मला कडू लागायला लागली. अर्ध्यात सोडलं जेवण आणि कॉलेजकडे आलो. इथं येऊन तरी काय करणार? इथल्या मुलींचा तर आधीच भाऊ झालो. कारण मला ज्या बोलायच्या त्यांना तिने राखी बांधायला लावली होती. आणि नेक्स्ट वन की मी तिला नागिन म्हणू की कातीन म्हणू. तिने माझ्यासोबत असं केलं ना की मी तिला नागिन म्हणू की कातीन म्हणू. जाळ्यात अडकवून ती मला चावली होती. कितीतरी आशिक होते तिच्या गल्लीत, कित्येकांना ती चोरून लपून पावली होती. आणि मित्र म्हणायचे की निर्व्यसनी लोक आवडतात तिला. पण भेटल्यावर कळलं तिने तर हातभट्टी लावली होती. माझ्यासारख्या हुशार आणि चतुर मुलालाही सोडलं नाही तिनं. ह्या विषयात तर तिची पीएचडी झाली होती. हसत्या खेळत्या जिंदगीला लावून गेली बिचारी ती. कदाचित घोडेवाली होती. नको कुणाची सवय कसला नाद नसावा. प्रेम असावं प्रेमापुरतं, चरित्रावर डाग नसावा. नको कसली सवय कसला नाद नसावा. प्रेम असावं प्रेमापुरतं, चरित्रावर डाग नसावा. करावं एन्जॉय आयुष्य पण करिअरकडे लक्ष द्यावं. आपलंही आणि आपल्यांचंही नाव मात्र मोठं करावं. खूप करावा विचार आणि पाऊल जपून टाकावं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येय वेड होऊन जावं. आठवणींचा धूर केलाय, स्वप्नांच्या शेकोट्या पेटवल्यात कित्येकांनी. काय म्हणतील लोक, ह्या एका वाक्यामुळे जीव दिलाय कित्येकांनी. हृदयात ठेवून जीवापाड जपलेलं दूर केलंय. जे हवं तेच भेटलं नाही तर आशा कशाची करायची. जे आहे त्यात खुश राहायचं आणि मस्त स्माइल द्यायची. थँक्यू सो मच एव्हरीवन.